आज काय विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या इशाऱ्यासंदर्भातली मतदार याद्या दुरुस्त करा आणि त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलेलं आहे। मतदार याद्या जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत एका वर्षासाठी निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे। अनेक ठिकाणी बोगस मतदार आणि पत्ते नोंदवल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। तर उद्याच्या निवडणूक आयोगाविरोधातल्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलंय आणि उद्याच्या मोर्चाला राज ठाकरे लोकलने येणार आहेत असंही कळतं आहे। या घडामोडीवर आपलं लक्ष आज असणार आहे। आज बऱ्याच या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी घडतील कारण उद्या मोर्चा निघणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भातली। बच्चू कडूंच्या आंदोलनावर अखेर तोडगा निघाला। बच्चू कडूंना कर्जमाफीची तारीख सरकारकडून मिळालेली आहे आणि सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कडूंनी सांगितलं। मात्र आंदोलक अजूनही नागपूरमध्ये तळ ठोकून आहेत आणि हे सगळेजण आता बच्चू कडू यांची प्रतीक्षा करतात। बच्चू कडू दाखल होतात जल्लोष साजरा केला जाईल अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। तर कडू राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर बेकायदेशीरपणे महामार्ग अडवल्यानं गुन्हा सुद्धा दाखल झालाय। या बातमीवर आपलं लक्ष आहे। काय नेमके आज या संदर्भातल्या घडामोडी घडणार आहेत आपण ते जाणून घेणार आहोत। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मुंबईतली पवई ओलीस नाट्यासंदर्भातली। मुंबईतल्या पवईमध्ये पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये रोहित आर्य नावाचा माथेफिरूचा खात्मा करण्यात आला। रोहित आर्यनं ऑडिशनसाठी आलेल्या जवळपास 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। या माथेफिरूनं सरकारकडून चर्चा करण्याची मागणी केलेली होती आणि तसं न झाल्यास मुलांना जीवे मारण्याची त्यानं धमकी दिलेली होती। पोलिसांनी अतिशय शिताफीनं कौशल्यानं या माथेफिरूच्या तावडीतून या सर्व मुलांची सुखरूप सुटका केली आहे।